अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना जवळ आला की आपल्या मनात भगवान महादेवांची आठवण आपोआप जागी होते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप, शिवलिंगावर वाहिलं जाणारं पाणी, बेलपत्राचा सुगंध, मंदिरात घुमणारा घंटानाद आणि भक्तीने भरलेलं वातावरण. श्रावण म्हणजे जणू भक्तीचा एक वेगळाच उत्सव. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, महादेवांची सेवा करण्यासाठी नेहमी मोठी पूजा, भरपूर साहित्य किंवा मोठा खर्च आवश्यक असतोच असं नाही. तुमच्या घरात शिवपिंड असेल, थोडस स्वच्छ पाणी असेल आणि मनामध्ये श्रद्धा असेल तर तुम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीने रुद्राभिषेकाची सेवा करू शकता. आणि आजचा आपला विषय याच सेवेशी संबंधित आहे. रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा, त्यासाठी काय साहित्य लागतं, सेवेची सुरुवात कोणत्या मंत्राने करायची, रुद्रपठण कसं करायचं, बेलपत्र किती अर्पण करायचं, अभिषेकाचं तीर्थ कसं वापरायचं आणि ज्यांना पूर्ण रुद्रपठण शक्य नाही त्यांनी काय करायचं, हे सगळं आपण आज अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या सेवेचा एक असा भाग आहे ज्यामुळे रुद्राभिषेक केवळ पूजा न राहता आपल्या रोजच्या साधनेचा एक सुंदर भाग बनू शकतो. चला तर मग सर्वप्रथम भगवान महादेवांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रुद्राभिषेक कोण करू शकतं, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. रुद्राभिषेक फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीनेच करावा का, श्रावणातच करावा का, पुरुषांनीच करावा का, महिलांनी करू नये का? तर स्वामी भक्तांनो, आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवांची उपासना कोणीही करू शकतं. स्त्री असो किंवा पुरुष, ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याला महादेवाचं स्मरण करायचं आहे, तो आपल्या क्षमतेनुसार शिवपूजा आणि अभिषेक करू शकतो. श्रावण महिना हा यासाठी विशेष मानला जातो. या काळात अनेक भक्त सोमवारच्या दिवशी शिवपूजा करतात. काही जण संपूर्ण श्रावणात नियमित सेवा करतात. काही जण एखादा एक सोमवार निवडतात, तर काही जण संकल्प करून ठराविक दिवस सेवा करतात. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करा. सेवेमध्ये मोठी संख्या असण्यापेक्षा भाव मोठा असावा. म्हणून या श्रावण महिन्यात किमान एकदा तरी घरच्या घरी शिव अभिषेक करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. रुद्राभिषेक का करावा? भगवान शिवांना रुद्र असं देखील संबोधलं जातं. रुद्र म्हणजे आपल्या अंतर्मनातील अशांतता, अहंकार, नकारात्मकता आणि अज्ञान यांचा नाश करणाऱ्या शिवतत्वाची आठवण. रुद्राभिषेकाच्या वेळी पाणी शिवलिंगावर अर्पण करताना आपण केवळ पाणी वाहत नसतो, आपल्या मनातील चिंता, ताण आणि अस्वस्थता देखील महादेवांच्या चरणी सोपवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. अनेक भक्त पितृशांती, कौटुंबिक शांतता, मानसिक समाधान, अडचणी दूर व्हाव्यात किंवा जीवनात सकारात्मकता यावी या भावनेने देखील रुद्राभिषेक करतात. काही जण घरातील व्यक्तीच्या एखाद्या व्यसनापासून मुक्तीसाठी प्रार्थना करतात. काही जण वैवाहिक जीवनातील अडचणींसाठी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतात. काही जण आपल्या घरातील सततच्या कलहामुळे सेवा करतात. पण या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. रुद्राभिषेक म्हणजे कोणाला जबरदस्तीने बदलण्याचा उपाय नाही. एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, कौटुंबिक समस्या असेल किंवा नात्यामध्ये अडचण असेल, तर प्रार्थनेसोबत प्रत्यक्ष प्रयत्न आणि योग्य मदत घेणं देखील आवश्यक आहे. महाराजांच्या चरणी प्रार्थना करा, पण जीवनातील आवश्यक पावलं उचलायला देखील विसरू नका. घरच्या घरी रुद्राभिषेकासाठी काय लागेल? आता अगदी मुख्य भागाकडे येऊया. तुमच्याकडे शक्यतो शिवपिंड, अभिषेकासाठी गळती किंवा धारापात्र, मोठं तामण, स्वच्छ पाणी, दिवा, बेलपत्र, भस्म, पांढरी फुलं किंवा उपलब्ध असलेली सात्विक फुलं, इतकं साहित्य असेल तर तुम्ही साधी सेवा करू शकता. सगळं साहित्य नसेल तर सेवा थांबवू नका, कारण देवघरात उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून साधेपणाने केलेली पूजा देखील भक्तीच आहे. गळती किंवा धारापात्र का? रुद्राभिषेक करताना सतत पाणी शिवलिंगावर पडत राहावं, यासाठी धारापात्राचा उपयोग केला जातो. तुम्ही दुसऱ्या हाताने पुस्तक वाचत असाल, मंत्र म्हणत असाल किंवा रुद्रपठण ऐकत असाल,
तर हाताने चमच्याने पाणी टाकत राहणं काही वेळा कठीण होतं. म्हणून धारापात्र असेल तर पाण्याची धार सातत्याने शिवलिंगावर पडत राहते. पण जर धारापात्र नाही, काही हरकत नाही, तुम्ही आपल्या क्षमतेनुसार अभिषेक करू शकता. मोठं तामण का? अभिषेक करताना बरंच पाणी खाली जमा होतं. म्हणून छोट्या ताटाऐवजी शक्य असल्यास मोठं तामण किंवा अभिषेकासाठी योग्य पात्र वापरा. यामुळे पाणी सांडणार नाही आणि सेवा व्यवस्थित करता येईल. आता मांडणी करण्याआधी एक छोटासा पण सुंदर नियम: दिवा लावा. कोणतीही पूजा सुरू करण्याआधी दीप प्रज्वलन केल्याने वातावरणामध्ये भक्तीचा भाव निर्माण होतो. दिवा लावताना मनात म्हणा, हे महादेवा, माझ्याकडून आजची सेवा शांतपणे, श्रद्धेने आणि कोणतीही चूक न करता पूर्ण होऊ दे. सेवा कोणत्या वेळी करावी? शिवभक्तांसाठी प्रदोष काळ विशेष मानला जातो. सूर्यास्ताच्या आसपासचा काळ शिवोपासनेसाठी अनेक परंपरांमध्ये महत्वाचा मानला जातो. म्हणून शक्य असेल तर त्या वेळेमध्ये रुद्राभिषेक करा. पण तुमच्या घरातील परिस्थिती, नोकरी, मुलं, घरकाम किंवा इतर जबाबदाऱ्या यामुळे संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर सेवा सोडायची नाही. सकाळी करा, दुपारी करा, ज्यावेळी मन शांत आहे आणि तुम्हाला व्यवस्थित सेवा करता येईल त्यावेळी करा. देवाची सेवा करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील वास्तव परिस्थिती देखील लक्षात घ्यावी. आता प्रत्यक्ष रुद्राभिषेकाची सुरुवात शिवपिंडी व्यवस्थित स्थापन करा. धारापात्रातून पाण्याची धार पडेल अशी व्यवस्था करा आणि मन शांत करा. सुरुवातीला श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा, कारण आपण स्वामी भक्त आहोत. महाराजांच्या चरणी नमस्कार करून मग महादेवांची सेवा सुरू करूया. यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करा. गणपती अथर्व शीर्षाचं पठण करता आलं तर अतिउत्तम. त्यानंतर शिव महिमन स्तोत्राचं पठण करा. ज्यांना संपूर्ण पठण शक्य आहे त्यांनी आपल्या पुस्तकानुसार पूर्ण पाठ करा. ज्यांना कमी वेळ मिळतो त्यांनी आपल्या परंपरेनुसार उपलब्ध असलेला भाग श्रद्धेने वाचू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पठणाचा वेग वाढवण्यापेक्षा उच्चार आणि भाव यांना महत्व द्या. तुम्हाला सगळं व्यवस्थित वाचता येत नसेल तर घाबरू नका. आजच्या काळात रुद्रपठणाचं श्रवण उपलब्ध आहे. तुम्ही विश्वसनीय आध्यात्मिक स्रोतांमधून रुद्रपठण ऐकत असताना शिवलिंगावर पाण्याची धार ठेवून नामस्मरण करू शकता. सेवा शिकण्यासाठी श्रवण हा देखील एक मार्ग आहे. रुद्र अध्याय. रुद्राभिषेकामध्ये रुद्र अध्यायाचं पठण विशेष मानलं जातं. नमक आणि चमक या भागांमध्ये पठण परंपरेनुसार केलं जातं. ज्यांना याचा अनुभव आहे ते पुस्तक पाहून पठण करू शकतात. पहिल्यांदाच करणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली शिकणं चांगलं. आणि जर संपूर्ण पठण स्वतःला जमत नसेल तर घाबरू नका. महादेव तुमच्या उच्चारातील परिपूर्णतेपेक्षा तुमचा भाव पाहतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून शक्य तितकं करा आणि जेवढं करता येतं तेवढं मनापासून करा. शिव महिमन स्तोत्र. ज्यांना रोज दीर्घ रुद्राभिषेकासाठी वेळ देता येत नाही त्यांनी आपल्या नित्य सेवेमध्ये शिव महिमन स्तोत्राचा समावेश करू शकता. रोज काही मिनिटं महादेवांसमोर बसणं, ओम नमः शिवाय म्हणणं, शिव महिमन स्तोत्राचं पठण करणं, यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात किंवा शेवट भक्तीच्या भावनेने होऊ शकतो. आणि स्वामी भक्तांनो, कधी कधी मोठी सेवा करण्यापेक्षा रोजची छोटी सेवा अधिक सुंदर असते. कारण मोठी पूजा एखाद्या दिवशी होते, पण रोजचा नामजप मनाला हळूहळू बदलत राहतो. स्वामी भक्तांनो, आता आपण रुद्राभिषेकाच्या त्या भागाकडे येऊया जिथे प्रत्येक वस्तू अर्पण करताना तिच्या मागचा भाव समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. सर्वप्रथम रुद्रपठण सुरू असताना शिवलिंगावर पाण्याची धार सुरू ठेवा. पाण्याचा प्रवाह खूप वेगाने नसावा किंवा पूर्णपणे थांबवून देखील नसावा. शक्य तितक्या शांतपणे सेवा सुरू ठेवा. भस्म अर्पण. रुद्रपठण आणि अभिषेकानंतर शिवलिंगाला भस्म अर्पण करण्याची परंपरा आहे. भस्म म्हणजे आपल्याला एका अत्यंत मोठ्या सत्याची आठवण करून देणारी गोष्ट. या जगात प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. अहंकार, संपत्ती, राग, द्वेष, शरीर सगळं एक दिवस मागे राहणार आहे. आणि म्हणून भस्म आपल्याला नम्रतेची आठवण करून देतं. भस्म अर्पण करताना मनात शांतपणे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा. बेलपत्र. आता येतो महादेवांच्या अत्यंत प्रिय मानल्या जाणाऱ्या बेलपत्राचा भाग. बेलपत्र उपलब्ध असेल तर श्रद्धेने अर्पण करा.
108 बेलपत्र मिळाली तर अतिउत्तम, पण 108 मिळाली नाहीत म्हणून पूजा थांबवायची नाही. एक बेलपत्र देखील पुरेसं आहे जर ते मनापासून अर्पण केलं तर. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ असावं याची काळजी घ्या. आपल्या घरातील परंपरेनुसार बेलपत्र अर्पण करा. प्रत्येक पत्रासोबत महादेवांचं नाम घ्या. उदाहरणार्थ, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः. अशा प्रकारे शिव अष्टोत्तर नामावलीतील 108 नावांचं स्मरण करता येतं. प्रत्येक नाव उच्चारताना एक बेलपत्र अर्पण करणं ही अत्यंत सुंदर साधना ठरते. पण पुन्हा एकदा सांगते, पत्रांची संख्या कमी झाली तरी भाव कमी होऊ देऊ नका. शिव अष्टोत्तर नामावली महादेवांची 108 नावं म्हणजे केवळ शब्दांची यादी नाही. प्रत्येक नावामध्ये शिवाच्या एका रूपाची आठवण आहे. शिव, महेश्वर, शंभू, पिनाकी, शशीशेखर, वामदेव आणि अशी अनेक नावं. ही नावं उच्चारताना मनामध्ये महादेवाचं रूप आठवा. घाईघाईने 108 नावं संपवण्यापेक्षा प्रत्येक नाव मनापासून म्हणा, कारण जपामध्ये वेगापेक्षा एकाग्रता महत्वाची असते. यानंतर शिवध्यान करा, मन शांत करा, महादेवांचं रूप मनात आणा. जटांमधून वाहणारी गंगा, मस्तकावरचा चंद्र, कंठामधील निळेपणा, गळ्यातील नाग, हातातील त्रिशूल आणि कैलासावर ध्यानस्थ असलेले भगवान शंकर. आणि मग प्रेमाने म्हणा, शिवहर शंकर नमामि शंकर, किंवा तुम्हाला प्रिय असलेला शिवनामाचा जप करा. काही क्षण शांत बसा. ही शांतता म्हणजे पूजेतील अत्यंत सुंदर क्षण असतो. त्यानंतर आरती. रुद्राभिषेक पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकरांची आरती करा. तुम्हाला जी आरती येते ती करा. जय शिव ओंकारा किंवा तुमच्या घरातील परंपरेनुसार शिव आरती करा. आरती म्हणजे देवाला फक्त दिवा दाखवणं नाही, ती आपल्या अंतःकरणातून परमेश्वराला केलेली हाक आहे. म्हणून आरतीच्या वेळी मन दुसरीकडे भटकू देऊ नका. त्या काही मिनिटांसाठी सगळ्या चिंता बाजूला ठेवा. फक्त महादेव आणि आपण. सेवा पूर्ण झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर लगेच सगळं उचलण्याची घाई करू नका. काही वेळ मांडणी तशीच राहू द्या. नंतर आपल्या घरच्या पद्धतीनुसार शिवपिंडी देवघरामध्ये व्यवस्थित ठेवा. मांडणी मोठी करण्याची सक्ती नाही. जर मोठी मांडणी शक्य नसेल तर साध्या पद्धतीने शिवपिंडी ठेवून सेवा करता येते. कारण महादेवांना मांडणीपेक्षा मनाची जागा मोठी हवी असते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, तीर्थाचं काय करायचं? अभिषेकातून जमा झालेलं पाणी भक्त श्रद्धेने तीर्थ म्हणून ग्रहण करतात. घरातील सदस्यांना थोडं थोडं देता येतं. घरातील देवघरात किंवा पूजेच्या जागी श्रद्धेने वापरता येतं. काही भक्त घरामध्ये शिंपडतात, पण स्वच्छता आणि योग्य जागेची काळजी घ्या. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगते, हे पाणी कोणत्याही आजारावर औषध म्हणून वापरू नका. जर घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन, मानसिक त्रास, शारीरिक आजार किंवा इतर समस्या असतील तर रुद्राभिषेकासोबत आवश्यक वैद्यकीय किंवा समुपदेशनाची मदत घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रार्थना मनाला आधार देते, पण उपचार आवश्यक असतील तर उपचारही हवेतच ना. एखाद्या व्यक्तीसाठी रुद्राभिषेक. समजा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला एखादं व्यसन आहे किंवा त्याच्या जीवनात काही अडचणी आहेत. तुम्ही त्याच्या नावाने महादेवांच्या चरणी संकल्प करू शकता. महाराज, या व्यक्तीला सद्बुद्धी द्या, व्यसनापासून दूर जाण्याची शक्ती द्या, त्याला योग्य मार्ग मिळू द्या, अशी प्रार्थना करा. जर त्या व्यक्तीला तीर्थ घेणं शक्य नसेल तर त्याला जबरदस्तीने देण्याची गरज नाही. भक्तीमध्ये जबरदस्तीला स्थान नाही. त्याच्या इच्छेचा आणि परिस्थितीचा आदर करा. 40 दिवसांचा संकल्प. काही भक्त 40 दिवसांची रुद्राभिषेक सेवा करण्याचा संकल्प करतात. असा संकल्प करायचा असेल तर सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारा, मी हे सातत्याने करू शकतो का? कारण संकल्प म्हणजे स्वतःला दिलेलं एक वचन. पहिले 4 दिवस उत्साहाने करून नंतर थांबणं यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार कमी दिवसांची पण सातत्यपूर्ण सेवा करणं अधिक योग्य. 40 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर शक्य तितक्या शिस्तीने तो पूर्ण करा. महिलांना नैसर्गिक कारणांमुळे काही दिवस पूजा करता येत नसेल तर आपल्या घरच्या धार्मिक परंपरेनुसार सेवा पुढे कशी सुरू ठेवायची ते ठरवा. यासाठी अपराधी वाटून घेऊ नका.
श्रावणात किती वेळा करायचं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. दररोज करावा का? फक्त सोमवारीच करायचा का? एकदाच केला तर चालतो का? स्वामी भक्तांनो, आपल्या वेळेनुसार करा. एक रुद्राभिषेक देखील मनापासून केला तरी तो सुंदर अनुभव असू शकतो. श्रावणातील प्रत्येक सोमवार करता आला तर अतिउत्तम. दररोज करायची क्षमता असेल तर करा, पण रोज करणं शक्य नसेल तर स्वतःवर ताण घेऊ नका. देवाची सेवा ही स्पर्धा नाही. कोण किती दिवस करतो, कोण किती मोठी पूजा करतो, कोण किती साहित्य वापरतो, याला भक्तीचा मापदंड बनवू नका. रुद्राभिषेक आणि मनोकामना. अनेक जण मनात प्रश्न घेऊन रुद्राभिषेक करतात. माझं लग्न व्हावं, नोकरी मिळावी, घरातील भांडणं थांबवावीत, मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, व्यसन सुटावं, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात. प्रार्थना करा, मनोकामना महादेवांच्या चरणी ठेवा. पण शेवटी एक वाक्य नक्की म्हणा, महादेवा, माझ्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी योग्य काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. हे वाक्य मनाला खूप मोठा आधार देतं. कारण भक्ती म्हणजे देवाला आपल्या इच्छेनुसार वागायला लावणं नाही. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. श्रावणाची ही संधी वाया जाऊ देऊ नका. आपण वर्षभर अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो. पैसा, काम, घर, नाती, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यामध्ये मनाला स्वतःसाठी 2 मिनिटं देखील मिळत नाही. श्रावण आपल्याला या 2 मिनिटांची आठवण करून देतो. सकाळी देवघरात दिवा लावा, शिवलिंगासमोर बसा, 1 ग्लास पाणी अर्पण करा आणि फक्त 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. कदाचित तुमची समस्या लगेच संपणार नाही, पण तुमच्या मनातील घालमेल थोडी कमी होईल आणि शांत मनाने घेतलेला निर्णय अनेकदा आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. स्वामी भक्तांनो, आज आपण रुद्राभिषेकाची संपूर्ण सेवा समजून घेतली. शिवपिंड, धारापात्र, पाण्याची धार, शिवमहिमान स्तोत्र, गणपती अथर्वशीष, रामरक्षा, रुद्राध्याय, नमक, चमक, शिव अष्टोत्तर नामावली, बेलपत्र, भस्म, ध्यान, आरती आणि शेवटी तीर्थ. पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट कोणती? तर ती म्हणजे श्रद्धा. तुमच्याकडे मोठं देवघर नसेल, मोठी शिवपिंड नसेल, 108 बेलपत्र नसतील, रुद्रपठण पाठ नसेल, तरी महादेव तुमच्यापासून दूर नाहीत. एक छोटासा दिवा लावा, 1 ग्लास पाणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. बस, तिथूनच तुमची सेवा सुरू होऊ शकते. आणि स्वामी भक्तांनो, कधी कधी आपण देवाकडे जातो तेव्हा मनात अनेक प्रश्न असतात. माझ्याच आयुष्यात हे का? माझीच परीक्षा का? माझं काम का होत नाही? माझी प्रार्थना का ऐकली जात नाही? पण महादेवांच्या चरणी काही वेळ शांत बसल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं बाहेरून मिळतीलच असं नाही. कधी कधी उत्तर आपल्या आतून येतं. थांब, प्रयत्न करत राहा, विश्वास ठेव. कदाचित हाच त्या सेवेचा खरा प्रसाद असेल. म्हणून या श्रावण महिन्यात एकदा तरी महादेवांसमोर बसा, पाणी अर्पण करा, शिवनाम घ्या. ज्यांना रुद्राभिषेकाची संपूर्ण सेवा करता येते त्यांनी करा. ज्यांना जमत नाही त्यांनी साधी शिवपूजा करा. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण करा आणि ज्यांना काहीच करता येत नाही त्यांनी फक्त मनात म्हणा ओम नमः शिवाय. कारण महादेवापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी मोठा मार्ग लागत नाही. कधी कधी एक थेंब पाणी, एक बेलपत्र, एक छोटासा दिवा आणि मनापासून केलेलं एक शिवनाम इतकं देखील पुरेसं वाटतं. आणि त्या क्षणी आपल्या मनाला जाणवतं आपण एकटे नाही. आपल्या डोक्यावर गुरूंचा हात आहे, आपल्या हृदयात महादेवांचं नाम आहे आणि आपल्या प्रत्येक पावलावर स्वामींची कृपादृष्टी आहे. म्हणून आजची ही सेवा, ही भक्ती, हा संकल्प सर्वप्रथम मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि मग भगवान भोलेनाथांच्या चरणी नमस्कार करून मनात एकच प्रार्थना करते. हे महादेवा, माझ्या घरात शांतता राहू दे, माझ्या मनात श्रद्धा राहू दे, माझ्या हातून सत्कर्म घडू दे, चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेव आणि संकट आलं तरी तुमचं नाम विसरू देऊ नकोस. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आजची सेवा इथेच पूर्ण झाली, पण भक्तीचा प्रवास इथे संपत नाही. देवघरातला दिवा विझेल कदाचित, पण मनातलं शिवनाम विझू देऊ नका. आणि जेव्हा तुमचं मन अस्वस्थ होईल तेव्हा कुठेही दूर जाण्याची गरज नाही. डोळे बंद करा, हात जोडा आणि फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. मग मनात हळूच उमटू द्या ओम नमः शिवाय. याच भक्तिभावाने आजची सेवा महाराजांच्या आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.